आता आपण प्रभाग क्रमांक 18 ठाणेला आहे। इथे शिंदे गटांचे अधिकृत उमेदवार शिवसेनाचे दीपक विजय वेतकर साहेब आहे, त्यांच्याशी बोलूया। सर, प्रचार कसा चालू आहे? प्रचार पहिल्या दिवसापासून एकदम जोरात चालू आहे। माझ्या मागे माझ्या असंख्य बहिणींची फौज, असंख्य भावांची फौज माझ्या उभी आहे। एकनाथ शिंदे साहेबांचा आशीर्वाद आहे, धर्मवीर आनंदगे साहेबांचा आशीर्वाद आहे, माननीय बाळासाहेबांचा आशीर्वाद आहे, रवींद्र फाटक साहेबांचा फार मोठा याच्यामध्ये वाटा आहे, जयश्री फाटकचा खूप मोठा वाटा आहे याच्यामध्ये। आज ही जी फौज माझ्या मागे उभी आहे, एवढी मोठी फौज माझ्या मागे असताना मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो, येणाऱ्या 16 तारीखला मला चित्र दिसेल या प्रभागामध्ये जेवढं मतदान होईल त्याचं 90% मतदान मी एकट्या जाईल। हो, आमच्या शुभेच्छा आहे सर। आणि विकास कार्याला काय तुम्ही बघता, या वॉर्डाची विकास समस्या काय आहे आणि तुम्ही काय करणार? 1997 पासून या प्रभागामध्ये रवींद्र फाटक साहेब निवडून येत होते, ते आमदार आहेत। तेव्हापासून आमच्या वार्डामध्ये मूलभूत गरजा वॉटर मीटर गटरचे असतात, बाकी आम्ही फुटपाथ वगैरे सगळं केलेले आहे। एकच विषय, गंभीर विषय आहे, तो पण माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा ड्रीम प्रोजेक्ट क्लस्टर डेव्हलपमेंट तो चालू झालेला आहे। आता तो आम्ही त्यांनी सुरुवात केलेली आहे, आम्ही ते शेवट करायचा लवकरात लवकर प्रयत्न करू। आणि प्रतिसाद कसा भेटताय प्रचारांचा, लोकांचं काय मत आहे? आता तुम्ही लोकप्रिय उमेदवार आहे ते आम्हाला माहित आहे, पण तुमच्या हिशोबाने सांगा। माझी 3rd टाइम असल्यामुळे मला पहिल्या वेळा लोकांनी भरघोस मतांनी निवडून दिलं, दुसऱ्या वेळी भरघोस मतांनी दिलं। ते माझी 3rd टाइम असल्यामुळे ह्या वेळेला आम्ही माझा स्वतःचा काय सर्व ठाणेकरांचा मी रेकॉर्ड मोडणार आहे। आणि तुम्हाला वोट का म्हणजे करावा, एक तरी हिस्टोरिकल हे सांगा। मी 24 तास लोकांच्या संपर्कात असतो। रात्री अपरात्री कधी मला कोणी फोन केला तर ते माझं कर्तव्य आहे, ते मी काय त्याच्यावर उपकार नाही करत, माझं कर्तव्य समजून मी ते काम करत असतो, म्हणून लोक मला मानतात। आणि हे मेयर कोणाचा? मेयर आमचाच असेल, शिवसेना भाजप युतीचाच असेल। आणि सर, आमच्या माध्यमातून तुम्ही लोकांना काय आवाहन करणार, वोटर्सना, यंग वोटर्सना, महिलांना? मी एवढंच आवाहन करेन की आपला मतदानाचा हक्क प्रत्येकाने सुट्टी घेऊन पिकनिकला फिरायला न जाता मतदानाचा हक्क बजावा। कोणाला द्यायचे तर स्वतःच्या खूप मर्जीने मतदान करा, पण मतदान करा। पण आपला पण तुम्ही हे बोला की म्हणजे तुमचे हे नंबर आणि बटन दाबा। हा, मी माझ्यासाठी बोलायचं असेल मी सर्वत्र महाराष्ट्रातील सर्व लोकांना बोललो होतो, पण मी माझ्यासाठी एवढंच सांगेन, प्रभाग क्रमांक 18 मध्ये 4चं पॅनल होतं, त्याचे 3 उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत। राहिलो मी एकटा, तर तुम्ही तुमचं मत 1 नंबरचं बटन दाबून, धनुष्यबाणाच्या पुढील बटन दाबून मला प्रचंड मताने विजयी करा। यावेळी खूप हिस्टोरिकल झालेला आहे, तुम्हाला पण माहिती आहे। कठाणे, कल्याण डोंबिवली पालिका निर्विरोध लोक म्हणजे उमेदवार जिंकून आले, आणि त्याच्यावर विपक्ष पण आक्षेप करते की नाही सेटिंग आहे सगळं, ते बोला। याचं कारण एवढंच आहे, माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये महाराष्ट्रात जी कामं 25 वर्षात नाही झाली, ती कामं 2.5 वर्षात त्यांनी करून दाखवलेली आहेत। त्यांच्या कामाची पोचपावती म्हणून समोरच्याकडे विरोधकांच्या मनात अशी भीती असेल, पहिली गोष्ट त्यांच्याकडे पदाधिकारी कार्यकर्ते नसतील, तर भीती अशी असेल की आपण कोणासमोर लढतोय, कुठल्या पक्षासमोर लढतोय। आता ते विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्रात खूप चांगलं काम करत आहेत। महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजप युतीचे जे सरकार आहे ते खूप चांगल्या प्रमाणात काम करत आहे। आता आपण शिवसेना भाजप युतीच्या उमेदवारासमोर लढून आपली हार पत्करून, डिपॉझिट जप्त करून, आपली नामुष्की पत्करून घेण्यापेक्षा आपण माघार घेतलेली बरी। त्याचं कारण असंही असू शकतं की त्यांचे जे उरलेले कार्यकर्ते आहेत त्यांनी सांगितलं असेल की बाबा आपण कोणासमोर लढू, आपण तर निवडून येऊ शकत नाही, त्याच्यापेक्षा आपण माघार घेतलेली बरी, इज्जत वाचेल त्या हिशोबाने त्यांनी केलेलं आहे। जर असं असेल की बाबा लोक बोलतात की पैशाच्या जीवावर दमदाटी करून, असं जर असतं तर जिवंत उदाहरण मी आहे स्वतः। 3 उमेदवार बिनविरोध निवडून आले, मी पण चौथा येऊ शकलो असतो ना, याचं जिवंत उदाहरण मी आहे। बलाढ्य पक्षासमोर आपण लढून नामुष्की पत्करण्यापेक्षा आपण आपली उमेदवारी मागे घेऊन आपली उरलेली सुरलेली इज्जत वाचवण्याचा प्रयत्न आहे। सर, खूप चांगले मत मांडले, आणि ते नक्कीच निवडून येणार, कारण ते या इकडचे वॉर्डचे लोकप्रिय उमेदवार आहे। मेट्रो हलचल मुंबई।